आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे थांब थांब. अरे विन्या, ही बघ, हीच ती हिरोईन. सध्या हिला ना गुलाब द्यायचा ट्रेंड चालू आहे. काय हो मॅडम, आमचा पण गुलाब घेणार का? अरे हा तर चहा आहे, पण तुम्ही गुलाब समजूनच घ्या. घ्या ना. विपुल, याची लायकी आहे का गुलाब द्यायची? हिच्यासारख्या मुलीला ना खेटराने मारलं पाहिजे, आणि तू हिला गुलाब देतोय. अरे हिच्यासारख्या मुलीमुळे अख्खी पुरुष जात बदनाम झालीये. नाहीतर काय. पण हिला न्याय पाहिजे बरं का. आता काय तर म्हणे हॅशटॅग सहानुभूती नको, न्याय हवा. काय तर डोंबल्याचा हॅशटॅग. विपुल, तुला खरंच सांगू, माझ्या हातात दगड असता ना हिचा विषय संपवला असता मी. काय बोललो? काय विषय संपवताय? बोला ना आता, का तोंड बंद आहेत? मगाचपासून बोलताय ना तोंडवर करून. बोल आता. काय नाही मॅम. नाही काय ऐकलंय मी. बोल, काय म्हणाला? लाजा नाही वाटत? स्वतःच्या आया बहिणीला पण असंच बोलाल का रे? चल माफी माग तिची. बस खाली. बोल. सॉरी ताई, चुकलं आमचं. मोठ्याने बोल. सॉरी ताई, चुकलं आमचं. तुला वेगळं सांगायला हवं. सॉरी ताई, मला पण माफ कर. याच्या पुढे नाही करणार असं. पुढे उठ. याच्या पुढे या पोरीला नाही, दुसऱ्या कुठल्याही पोरीला काही बोलायचं नाही. आता सोडून देते. परत दिसलात ना तर डायरेक्ट आत टाकेन. काय? चल निघ. चल. थँक्यू मॅडम. तू या फालतू लोकांमुळे त्रास नको करून घेऊस. लिसन, तुझ्या गुन्हेगाराला मी लवकरच शोधून काढेन. मला माहिती आता तुझ्यावरती खूप मोठा कठीण काळ चालू आहे, बट ट्रस्ट मी, एकदा का तो गुन्हेगार सापडला आणि तो दोषी आहे हे सिद्ध झालं ना की हे सगळं बंद होईल. तू काळजी नको करूस, मी आहे. सरपंच, भल्या भल्या लोकांना माझ्या तावडीतनं सुटणं जमलं नाहीये. पळतोयस ना अजून पळ, पण एकदा का तावडीत सापडलास ना वाट लावेन तुझी. या ॲपचा वापर करून मी इन्स्पेक्टर अंबिकाला कॉल केला तर त्यांना माझा आवाज ओळखू येणार नाही. हॅलो. हॅलो मॅडम, तुम्ही ज्या केससाठी दिवस रात्र मेहनत घेताय त्या संदर्भात माझ्याकडे एक टीप आहे. कोण बोलताय? मी असल्या निनावी टीप घेत नाही आणि असल्या टीपवरती विश्वास पण ठेवत नाही. नाव काय पहिलं बोल तुझं, मग टीपचं बघू. नाही मॅडम, माझा नाईलाज आहे. मी माझी ओळख सांगू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा सांगून कळत नाही. कुठल्याही निनावी टीप वरती मी विश्वास ठेवत नाही. हा चल. मॅडम 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 प्लीज प्लीज थांबा. काय? हे बघा, या गोष्टीशी माझा खूप जवळून संबंध असल्यामुळे मी माझी ओळख सांगू शकत नाही तुम्हाला. पण तुम्हाला जर खरंच सरपंचाला पकडायचं असेल तर उद्या पार्टी ऑफिसला पोहोचा. तुमच्याकडे उत्तम संधी आहे. संधी? कुठली संधी? मॅडम, हा सरपंच सरपोतदारांच्या गटातला आहे. त्याने सरपोतदारांसाठी खूप कामं केली. उद्या जर निवडणुकीत सरपोतदार निवडून आले तर काय काय कशी कामं करायची या संदर्भात पदाधिकारी आणि सदस्यांसोबत एक मीटिंग असणार आणि या मीटिंगला सरपंच नक्की येणार बघा. पण आपल्यावरती इतका मोठा गुन्हा दाखल झालेला असताना
हा सरपंच अशा भर गर्दीच्या ठिकाणी येण्याचा मूर्खपणा का करेल? एवढी मोठी रिस्क का घेईल? नाही, बरोबर आहे मॅडम तुमचं, पण काही झालं तरी सरपंचाला सरपोतदारांच्या छत्रछायाखाली यावंच लागणार आणि म्हणूनच तो ही संधी गमावणार नाही. तुम्हाला जर खरंच सरपंचाला पकडायचंय तर उद्या पार्टी ऑफिसला पोहोचा. मणी सर, अहो नेमकं असं काय घडलं की तुम्ही माझी साथच सोडली? माझं काय चुकलं होतं ते तरी सांगायचं होतं की. आता मला कधीच कळणार नाही की माझं काय चुकलं. मणी सर, जरा काही घडलं ना की तुमच्याशी बोलायचे, तुमच्याकडे व्यक्त व्हायचे, पण आता तर तुम्ही माझ्याशी बोलणंच बंद केलंय. म्हणून मी हे पत्र लिहिलंय. हे पत्र तुमच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही, पण मी माझ्या भावना या पत्रात लिहून काढल्या, ह्याचं मला समाधान राहील. जैसी, तू ये क्या कर रही है? शांत बस. ये क्या कर रही है तू? ये स्वानंदी का पर्सनल लेटर है, तू ऐसे हाथ नहीं लगा सकती. हो करेक्ट आहे तुझं, मला माहिती आहे पर्सनल लेटर आहे, पण ह्या लेटरला मी उघडू शकत नाही, पण ज्याचा आहे तो तरी उघडू शकतो ना. मतलब आय एम शुअर हे लेटर तिने मणी सरांसाठी लिहिलंय. आपण हे लेटर मणी सरांपर्यंत पोहोचूया. क्या बोल रही है तू? हम ऐसे नहीं कर सकते, ये चीटिंग होगी. फातिमा, प्रेमात आणि मैत्रीत एवढी चिटिंग चालतेच ग, आणि आपण थोडी चुकीचं वागतोय. उलट आपण स्वानंदीची आणि मणी सरांची हेल्पच करतोय ना. आपण हे लेटर मणी सरांपर्यंत पोहोचूया. हा रे. ऐक, ती बाहेर याच्यात आपल्याला निघायला हवं. चल निघूयात. हा चल चल. ह्या दोघी कुठे गेल्या? मणी सर, हे तुम्ही दोघी इथे काय करताय? हम यहाँ कबूतर बन के आए.
कबूतर? आम्ही ते मेसेंजर बनून आलो. मेसेंजर? काय चाललंय तुम्हा दोघींचं? तुम्ही स्वानंदीच्या आयुष्यातून निघून गेलात, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की स्वानंदी दुःखी झाली, निराश झाली. या विचाराने तुम्ही रेस्टलेस झालाय ना, आणि तुम्हाला असं वाटतंय ना की ती तुम्हाला कधीच माफ नाही करणार. तर हे लेटर, ठीक आहे. लेटर? काय कसलं लेटर आहे? स्वानंदी लिखा आपके लिए. आनंदीने माझ्यासाठी पत्र लिहिलंय. आप पढ़ो तो, इसमें आपके सारे सवालों के जवाब है. हमें यकीन है आपकी और स्वानंदी की जो स्पेशल फ्रेंडशिप है ना, वो अभी तक जिंदा है. काय जिंदा वगैरे? तुम्ही हिच्या हेविंदीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की स्वानंदी तुमच्या जाण्यामुळे दुःखी झाली, पण तुमच्या अचानक जाण्यामुळे ती स्वानंदीच्या मनात अजूनही तुमच्याबद्दल सेम फिलिंग्स आहेत. ती अजूनही तुमच्यात आधार शोधते. वाचतो. मणी सर, तुम्हाला रोज दिवसभरातलं सगळं सांगायची सवय मला कधी लागली कळलंच नाही. आता तुम्ही माझ्या आसपास नाही आहात, तर मला ते कळतंय. म्हणून आता या पत्रातून मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तुम्ही कधी हे वाचाल का नाही मला माहित नाही, पण मला खात्री आहे माझ्या मनातलं तुम्हाला सगळं कळतंय. मणी सर, आज सुजित सरांनी माझ्याकडनं काम काढून घेतलं. मी हे पाऊल उचललं तेव्हाच मला माहिती होतं की असं एक ना एक दिवस घडणार आहे, पण ते इतक्या चट्ट दिवशी घडल हे माहीत नव्हतं. मात्र मला अंबिका मॅडमला भेटल्यावर मला जरा हुरूप येतो, आशेचा किरण दिसतो. दिवसभर काही वाटत नाही मणी सर, पण रात्री लाईट बंद झाले आणि सामसूम झाली की शांतता अंगावर येते बघा. ही रात्र कधीच संपणार नाही असं निराश वाटत राहतं. मन लय बेचैन होतं. असं वाटतं की सगळं सोडावं आणि लय दूर कुठेतरी निघून जावं, कानात मोकळं वारं घेऊन, जगाची पर्वा न करता. पण जाऊन जाऊन जाणार तरी कुठं ना. बाकी आज मेस मध्ये तुमच्या आवडीची भाजी केलेली. तुम्ही इथं असता तर असो. तो दिवस कधी येईल माहित नाही, आणि येईल का नाही तेही माहिती नाही. कधी आशा दिसते तर कधी अंधार. स्वानंदी. तो दिवस नक्की येणार स्वानंदी. आपण एकत्र आणि आनंदात असू. फक्त जरा धीर धरा. हॅलो, हा शिंदे, ऐका, सरपंचाच्या सभेमध्ये माणसं पाठवायची आहेत. 5 जणांची टीम रेडी करा, ठीक आहे? आणि जर का तो सरपंच सभेमध्ये दिसला, डायरेक्ट उचलायचे आणि आत टाकायचे. हा, कामाला लागा आणि मला अपडेट द्या. हा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाय द वे, मला तुमची स्टाईल आवडली. कसली स्टाईल? हेच, तुम्ही धावत असताना तुमचं काम सुद्धा तुमच्या सोबत धावत असतं. हा हा, ते 24 तास फक्त केसचा विचार चालू असतो ना डोक्यामध्ये, त्यामुळे मग तसंच असतं ते. बाय द वे, मलाही तुमची स्टाईल आवडली. माझी कोणती स्टाईल? हेच की, मी रागात असो, मी कामात असो, खुश असो, मी दुखी असो, करेक्ट टायमिंगला तुम्ही पाण्याची बॉटल समोर करता. बाय द वे, इथं बाहेर एक मस्त कॅफे, म्हणजे माझं धावून झाल्यानंतर मी तिथेच जातो, कोल्ड कॉफी घेतो, हेल्दी ब्रेकफास्ट करतो. तुम्ही कॉफी घेत असाल ना? हा घेते, पण आज मला वेळ नाहीये, महत्वाचं काम आहे. मला वाटलंच होतं हे पेपरात भविष्य लिहिणारे सगळं खोटं लिहित असतात.
माझ्या आजच्या भविष्यात त्यांनी असं लिहिलंय की आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. तुम्ही म्हणालेलात ना, देर इज ऑलवेज टुमॉरो. मग टुमॉरो किंवा त्याच्यानंतरचा टुमॉरो तेव्हा घेऊया कॉफी. चालेल? वर्क्स. बाय द वे, मलाच तुम्हाला थँक्स म्हणायचं. आणि जर का माझं काम झालं तर आय ओ यू अ कॉफी. हा चला, म्हणजे आशा करायला काही हरकत नाही. टुमॉरो किंवा त्याच्या पुढचा टुमॉरो किंवा त्याच्या पुढचा टुमॉरो आपण कॉफीला एकत्र जाऊ शकतो. पण बाय द वे, हे ट्रीट कशासाठी? तुम्ही अभ्यास करायचा नाहीत ना? आणि तुम्ही म्हणालेलात की तुमची आई चॉकलेटचं आमिष दाखवून तुम्हाला एक ट्रॅप लावायची, राईट? राईट. तोच तुमचा सल्ला, तो कामी आला माझ्या. आपण खूप विचारात असलो तेव्हा कधीतरी त्या विचाराला दिशा देणारा एखादा सल्ला मिळतो. तसं काहीच झालंय. गळ तर टाकलाय पाण्यात. बघूया मासा लागतोय का. एनिवे, जर का माझं काम झालं आणि जर का ते आजच झालं तर आजच जाऊ शकतो आपण कॉफी प्यायला. वाव. ओके. आणि सल्लावाले, मी तुमचं नाव नाही विचारलं. नाव काय तुमचं? आतासाठी तुम्ही मला पाणीवाला म्हणा. आपण कॉफीला भेटलो की माझा आधार कार्ड तुम्हाला दे. ऑल राईट. बाय. काय झालं? काही नाही. मी नारळ पाणी आणायला बाहेर चालले. तुम्हाला काय हवंय का? नाही, काही नको. नक्की? हो. स्वानंदी, अगं अगं काय तुझं तुझ्या बेडकडे लक्षच नाहीये. बेडकडे लक्ष नाही म्हणजे? लक्ष नाहीये म्हणजे अगं बेडशीट लॉन्ड्रीला द्यायच्यात ना. एक काम कर, तू तुझी बेडशीट खाली जाते तर देऊन ये लॉन्ड्रीला. आठवड्यातच तर धुतले. चिट्ठी? ये किसकी चिट्ठी है? हाँ, कोणाचं लेटर आहे हे? काय ग, कोणाचं लेटर आहे? कोणी लिहिलंय? स्वानंदी, कधी कधी परीक्षेचे क्षण असतात. आपली सहनशक्ती आजमावणारे, खंबीरपणा आजमावणारे क्षण. पण हीच वेळ असते आपण खचून न जाण्याची. आज तुमच्या आजूबाजूची माणसं तुमच्याशी कसं वागतायत यावर तुम्ही तुमचं आजचं आयुष्य ठरवू नका. खंबीर राहा, बाकी सगळं आपोआप पार पडेल. संकटात खूप कमी जण आपल्याला साथ देतात. मला माहिती की या विषयावर बोलण्याचा मला हक्क नाहीये, कारण अशा अडचणीत मीच तुम्हाला सोडून गेलोय. पण स्वानंदी, मी फक्त शरीराने लांब आहे. माझं मन, माझे विचार अजूनही तुमच्या सोबत, तुमच्या आजूबाजूला घुटमळतायत. स्वानंदी, मी तुमच्यापासून दूर काय आहे हे मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत. आणि मला माहिती आहे तुम्हाला माझा राग येत असणार आहे. मला खडसावून जाब विचारावा असं वाटत असणार आहे. तुमचा तो हक्कही आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा स्वानंदी, ज्या दिवशी माझ्यावरची सगळी बंधनं जातील तेव्हा मी पुन्हा तुमच्या सोबत असेल. शेवटी फक्त एकच सांगतो की अंबिका मॅडमवर विश्वास ठेवा. त्या तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि मी आहेच. मणी. काय अगं, कोणाचं लेटर आहे? कोणी लिहिलंय? मणी सरांची चिठ्ठी आहे. मणी सरांची? अरे वा, काय लिहिलंय त्यामध्ये? ते म्हणतायत की ते आता बंधनात आहेत म्हणून ते आज माझ्या सोबत नाहीये, पण ते कायम माझ्या सोबत असतील. आणि लिहिलंय त्यांनी
थँक्यू. लई म्हणजे लई थँक्यू. तुम्हाला माहिती नाही पण तुम्ही दुनियाभराचा आनंद दिलाय मला. खरंच थँक्यू. सगळं व्यवस्थित साहेबांच्या केबिन मध्ये ठेवा. साहेब आले की पहिले तिकडेच बसणार आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. झाली सगळी तयारी? हो साहेब, आताच डेकोरेशनचा टेम्पो येतोय. टेम्पो आला की पहिले छोटं स्टेज लावून घेऊया आणि कार्पेट टाकून मग साऊंड सिस्टम, मग एकदम ओके. उत्तम. हा, फक्त पत्रकारांसाठी जागा राखीव ठेवा. मागच्या वेळी जो गोंधळ झाला तसा होता कामा नये. हो साहेब. चहा पाणी सोय झाली ना? एकदम ओके साहेब, काळजीच नको. सगळे पदाधिकारी येतात? काळजीच नको. हा, आणि महत्वाचं हे बॅचेस. ओके. हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना द्या. बॅच लावलेला आपला कार्यकर्ता, पदाधिकारी, पत्रकार आणि पोलीसवाले यांनाच आतमध्ये येण्याची परवानगी द्यायची, बाकी कुणालाही नाही. चालेल साहेब. अरे साहेब या. मॅडम नाही आल्या? कोण मॅडम सर? इन्स्पेक्टर अंबिका देशमुख. त्यांनीच पाठवलंय ना तुम्हाला? नाही, आज सरपोतदार साहेबांची सभा आहे ना, आम्ही सभेच्या बंदोबस्तासाठी आलोय. हा, बरोबर बरोबर. दराडे साहेब, यांच्या चहा पाण्याची सोय बघा आणि आपला जो कार्यक्रम असेल त्याचा लाईनअप यांना सांगा, म्हणजे यांना अंदाज येईल. हो साहेब. अंबिका मॅडम का नाही आल्या? मी दिलेल्या टीपवर त्यांचा विश्वास नाही. सरपंच नक्की येणार आहे. मी रचलेल्या ट्रॅपमध्ये सरपंच अडकणार आहे याची मला खात्री आहे. प्लीज लवकर या.